नमस्कार। आज आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती। भारत आणि पाकिस्तान यामध्ये झालेला युद्धविराम व अमेरिका आणि चीन या दरम्यान झालेले टेरिफ डील यामुळे मार्केटमध्ये आज चैतन्याचं वातावरण होतं। आज शेअर मार्केट संपताना सेन्सेक्स हा 2975 पॉईंटने वाढून 84,430 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 917 पॉईंटने वाढून 24,925 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये सर्वात जास्त वाढ ही BSE इंडेक्समध्ये 6.75% झालेली आहे। BSE रियालिटी इंडेक्स 5.87%, BSE इन्फ्रा इंडेक्स 5.53% वर आहे। BSE मिड कॅप इंडेक्स 3.85%, BSE स्मॉल कॅप इंडेक्स 4.18% वर आहे। आज सर्व इंडेक्समध्ये वाढ दिसून आलेली आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: इन्फोसिस 7.91%, अडानी एंटरप्राइजेस 7.14%, श्रीराम फायनान्स 7.40%, HCL टेक्नॉलॉजी 6.43% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये फक्त इंडसइंड बँक या शेअर्समध्ये 3.63% आणि सन फार्मा या शेअर्समध्ये 3.36% घसरण झालेली आहे। बाकी सर्व शेअर्समध्ये तेजी दिसून आलेली आहे। बऱ्याच दिवसानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात तेजी शेअर मार्केटमध्ये बघण्यास मिळालेली आहे। धन्यवाद।